अभिषेक, तू राहाच आपल्यासोबत याच बँकेशी संबंधित आनंदराव अडसूळ देखील आहेत. सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सदावर्तेंचा गट असेल किंबहुना तुमचा गट असेल, शिंदे सेनेचा गट असेल, दोघांमध्ये हाणामारी झालेली आहे. काय नेमकं घडलंय? आपण देखील या ठिकाणी उपस्थित होतात का? काय आपल्यापर्यंत माहिती पोहोचली? वस्तुस्थिती ही आहे ही महाराष्ट्र महामंडळाची एक कार्यकारी एक डायरेक्टर बोर्ड असतं ते निवडून आलेलं आहे. हो. ज्यामध्ये की साधारणतः जो आपला सदावर्ती आहे त्यांनी मागे आपल्याला माहिती आहे की एसटी कॉर्पोरेशन महामंडळाचा संप केला होता. हो. लोकांनी विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर ते इतर युनियन सोडून पण त्यांच्याबरोबर गेले होते. परंतु तो संप काही यशस्वी झाला नाही, मागण्या काही पूर्ण झाल्या नाहीत आणि लोकांना त्यांची कार्यपद्धती पण रुचली नाही. मग लोकांनी आता आपापल्या युनियनमध्ये पुन्हा एकदा आलेले आहे. त्या ठिकाणी एसटी कामगारांची आमची युनियन आहे, जिचा मी अध्यक्ष आहे, शिव परिवहन उद्योग सेना म्हणून, कामगार सेना म्हणून सावधेने. आणि त्याचबरोबर एसटी बँकेची पण आमची युनियन पूर्वीपासून आहे, गेल्या अनेक वर्षापासून. आणि या बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी, या बँकेमध्ये जो प्रकार घडला की त्यांचं पॅनल निवडून आलं सदावर्तेचा, आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जे काही व्यवहार सुरू केले, गैरव्यवहार सुरू केले, त्याला कंटाळून त्यांचे काही डायरेक्टर आमच्या बाजूला आले की जो गैरव्यवहार परवडलेला होता बँकेला उद्ध्वस्त करायला निघालेले होते. थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर त्या बँकेमध्ये आजपर्यंत 1200 कोटीपैकी 700 कोटीहून अधिक डिपॉझिट केलेली आहे. 21 कोटीपैकी. त्यांच्या या भीतीमुळे की लोकांना तर सुरक्षित वाटत नाही. त्याचबरोबर त्यांनी अनेक माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे. 125 कर्मचाऱ्यांची भरती बँकेमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये अनेक मोठा पैसा त्या ठिकाणी घेऊन ती भरती केलेली आहे. ज्याला युनियनच्या माध्यमातून आम्ही स्टे आणलेला होता की याला स्थगिती आदेश सुद्धा दिलेला असताना त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असताना सुद्धा त्यांनी ती भरती चालू ठेवली. आजही ते भरती करतात आणि त्या माध्यमातून पैसे कमवलेले आहेत. 12 कोटीचं जे सॉफ्टवेअर आहे ते तरी 52 कोटी रुपये त्यासाठी विड्रॉ केलेले आहेत. तर हे सगळं त्याच्याच बरोबर भीती आहे की या बोर्डाच्या पिटीमध्ये ती मंडळी आपल्याला एक्सपोज करतायत, आपल्या गैरव्यवहारात बोट ठेवतायत. आणि म्हणून त्यांनी आज नवीन एक प्रयोग केला की त्यांचे डायरेक्टर होते, आमचे डायरेक्टर होते, तर त्यांनी बाहेरची माणसं आणून काही महिला पण एक आणली आणि त्या ठिकाणी फार मोठ्या मारहाण केलेली आहे बोर्ड रूम मध्ये. तर या ठिकाणी एकतर एसटी महामंडळाच्या कार्यालयात प्रवेश करणं एवढं सोपं नसताना त्या ठिकाणी कोणाची परमिशन न घेता त्यांनी बाहेरची माणसं आणून बोर्ड रूम मध्ये घुसवणं. आणि म्हणजे आपला असा आरोप आहे की या सगळ्या मीटिंगमध्ये, या बैठकीमध्ये जो राडा घडला, जो राडा झालेला होता, त्यामध्ये संचालक मंडळाच्या व्यतिरिक्त इतर बाहेरची मंडळी आलेली होती. होय होय. आणि त्याचं फुटेज आहे सीसीटीव्ही मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तक्रार केलेली आहे ती, इव्हन त्यांची नावं सुद्धा आमच्या लोकांनी सांगितलेली आहेत, बाहेरचे आलेले कोण आहेत ते. अशा प्रकारे नागपूर पोलीस स्टेशनला तक्रार पण केली गेलेली आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे, परिस्थिती पाहिलेली आहे. काही लोकांना मेडिकलला सुद्धा आमच्या पाठवलेलं आहे आणि त्या पद्धतीने या लोकांचं फुटेज माध्यमातून अरेस्ट करण्याची प्रक्रिया आम्ही करतो असं त्या ठिकाणचे जे PI पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत सिनियर तरी मान्य केलेलं आहे. यामध्ये एक मुद्दा असा येतोय की सदावर्तेंचा जो गट आहे तो संचालक म्हणून निवडून आल्यानंतर हे तुमच्या गटाला कुठेतरी रुचलेलं नव्हतं आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात होता, असा देखील मुद्दा या बैठकीमध्ये उपस्थित केला जात होता आणि म्हणूनच आमच्यावर कोटे आरोप केले जात आहेत असं या सगळ्या मंडळींचं म्हणणं होतं. जरा ऐकून घ्यावं, पहिली दुरुस्ती करा ती. सदावर्तेच्याच पॅनलमधून सगळे डायरेक्टर निवडून आले होते आणि त्याचे ज्यावेळी यांचे गैरव्यवहार त्यांनी पाहिले त्या काही अनेक लोकांना रुचले नाही म्हणून दुसरा गट तयार झाला. आणि ही बँक पण सुरक्षित राहावी आमची स्वतःची भावना त्या कर्मचाऱ्यांची युनियन म्हणून म्हणून ते निश्चित आम्ही त्यांना संरक्षण आजपर्यंत देण्याचा प्रयत्न केला. संरक्षण या अर्थाने की जे काही चुकीचं घडतंय त्या गोष्टीला विरोध ते करतायत. कोर्टकचेरीच्या माध्यमातून असेल, राज्य माध्यमातून आम्ही तो विरोध करतो आहोत. पण आज त्यांनी कळस केला की कोर्टाचं युद्ध असताना सगळ्या गोष्टीचा आपण
कोर्टाच्या आदेशाची पायवल्ली केली असताना बरं. आज आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि आपल्याला भविष्यात करायचं असंच त्याचा माणूस दिसतोय. आणि म्हणून यांची तोंड बंद करण्यासाठी किंवा काय डायरेक्टरच्या घरी माणसंही पाठवली होती या ज्या ठिकाणच्या आहेत त्या ठिकाणी. आज तरी हा प्रयोग बोर्डरूम मध्ये बोर्ड मिटिंग चालू असताना त्या ठिकाणी माणसं पाठवलेली आहेत आणि मारहाण केलेली आहे. अडसूळ सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा ही एक या घडीची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राडा झालेला आहे. शिंदे सेनेचा गट आणि सदावर्तेंचा गट हा आपापसात भिडलेला आहे आणि यावरच प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आता आनंदराव अडसूळ होते, जे देखील या बँकेशी संबंधित आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की या बँकेमध्ये सदावर्तेंचं जे पॅनल आहे ते निवडून आल्यानंतर त्यांनी सदावर्तेंचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी काही भ्रष्ट कारभार केलेला होता. त्यामुळे काही जे सदस्य आहेत ते सोडून आमच्या गटामध्ये सहभागी झालेले होते, सामील झालेले होते. गैरभरती असेल, गैरकारभार असेल, हे सगळे मुद्दे हे आम्ही बैठकीमध्ये उपस्थित केले होते आणि त्यामुळेच ते चिडले आणि आमच्यावर हा हल्ला केला, असा आरोप अडसूळ यांनी केलेला आहे. आपल्याला याबद्दलचे अधिकचे अपडेट देतोय अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे. अभिषेक, आपण बघितलं की एक बाजू